Hello. My sound is audible? Hello. Yes, sir, audible. Okay. Yes, My sir. screen is visible? Yes, sir. Yes, sir. Okay. So good morning, all of you. Before starting this lecture, I will show the I think screen is visible. I think all of you. The column number 1, they are showing the roll number. Column number 2, they are showing. I have taken the 46 lecture from the starting of this subject up to this. Means what? Yesterday I have taken that percentage of attendance. Means what? This is attendance up to the 28 September or October 28/10/2020. So please check the individual attendance. Roll number 1, they are showing the 40 lectures out of 46. Means what? Percentage of attendance for mom lecture 86.96. Now everyone please check your roll number and check the total number of lecture attended out of 46. Means what? टोटल लेक्चर किती घेतले? 46 घेतले. त्यामधले आपण किती लेक्चर अटेंड केलेत बघा. तर आपले अटेंडन्स लिहून घेऊ शकता. माझी स्क्रीन दिसत असेल सगळ्यांना. पण 86%. रोल नंबर 2, रोल नंबर 1 आहे का बाबा? आहे का रोल नंबर 1? Present, sir. ओके. इथे कळेल बघा अटेंडन्स. इथे मी अटेंडन्स पण सायमल्टेनियसली घेतोय बघा. की रोल नंबर 2 आहे का? रोल नंबर 2. ओके. Yes, sir. ओके ओके. रोल नंबर 3 अटेंडन्स बघा. मी अटेंडन्स पण घेतो आणि तुमची अटेंडन्स पण बघा. रोल नंबर 3. रोल नंबर 3 आहे का? रोल नंबर 4. रोल नंबर 4. 5. 5 absent. 6. Yes, sir. Okay. 7. 7 absent. रोल नंबर 8. परमनंट absent दिसते. रोल नंबर 9. रोल नंबर 9 absent. रोल नंबर 10 absent. 11. Present, sir. Okay. Roll number 12. Roll number 12. Roll number 12 absent. Roll number 13. 13 Khadke absent. Roll number 4. Seventeen absent. 18. 70 present, sir. 70 present. Okay. 18. Yes, sir. 18. Okay. 19. 20. 21. 22. 23. 24. 25. 26. 27. 28. Yes, sir. 30. 28. Okay. 28. Yes, sir. Okay. Roll number 30. 32. 33.
34, Present, sir. 35, 34. 35, yes, sir. Okay. Okay. 36, 37, 38, 39. 38 present, sir. 38 present, sir. Okay. 37, sir. 37. 37 काय प्रॉब्लेम अटेंडन्स किती आहे तुमची? सर मध्ये मध्ये रोल नंबर 37. हा युनिव्हर्सिटीने जर अलाउ क्रायटेरिया नाही केला तर मग तुम्हाला कसं किती पर्सेंटेज पाहिजे युनिव्हर्सिटीला? 80% अटेंडन्स पाहिजे मिनिमम. 80% अटेंडन्स नसेल तर कसं अलाउ करणार एक्झामला? आणि टर्मवर कशा बेसवर द्यायचं? तुमचं प्रूफ काय सध्याला अवेलेबल कायच नाही. फक्त अटेंडन्स ही एवढं प्रूफ आहे. तुम्ही काहीतरी करताय परफॉर्मन्स आहे. बाकी परफॉर्मन्स काय काउंट करायचं? बघा इथून पुढे अब्सेंट राहू नका. रोल नंबर 37. यस सर. हो. रोल नंबर 40. Present, sir. 40. ओके. Present. 41. 41 प्रेझेंट. 41 तुमची अटेंडन्स बघा मुलांनी किती अटेंडन्स? 60%. 42. प्रेझेंट सर. 42 काय प्रॉब्लेम आहे? माने यस सर. अटेंडन्स किती आहे? फोर्टी 45. 45 present, sir. 45. Present, sir. 46. 46. 47. 47, yes, sir. 47. ओके अटेंडन्स बघा 47. 48. 49. 50. Present, sir. ओके 51. 51. 52. 53. Yes, sir. 54. Yes, sir. 54 काय प्रॉब्लेम आहे तुमचा? Yes, sir. अटेंडन्स काय किती नाही, आहे? आता जॉईन केलं सर लेक्चर चालू. कधीपासून? आजपासून. एवढं दिवस काय प्रॉब्लेम आहे? थोडा प्रॉब्लेम होता सर. प्रॉब्लेम केल्यानंतर तुमचा प्रॉब्लेम पण टर्मवरला ऑप्शन टाकल्यावर काय काय मग? इथून पुढे मेंटेन करा. तेवढे लेक्चर आहेत का नाही? होय सर, तेवढे करतो सगळे करतो अटेंड सर. करा. अटेंडन्स वाढायचा चान्स आहे इथून पुढे. होय होय सर, करतोय सर. हा ओके. रोल नंबर 55. 56. 57. 58. Yes, sir. 58 present. 58. Yes, sir. 58. ओके ओके. 59. Present, sir. 59. ओके. 60. Present, sir. 60. 61. Yes, sir. Present. 61. सर 55. 62. Yes, sir. 55 काय प्रॉब्लेम आहे तुमचं? 55 जरा काम- इंद्रे हा सर.
हा हा काम होतं काय? हा सर जरा शेतीचे कामं चालू होते. बर झाली काम आज माझी. झाले सर. बर अजून काय असतं करायचं थोडे दिवस. नाही हम्म सर आता कंटिन्यू करतो पुढे. ते आम्ही काल एक दिवसभर घरून एक अटेंडन्स तयार केली आता ही हे सगळ्या सब्जेक्टच्या हा सर. ठरवू. हॅलो हा बोला. सर याच्या पुढे कंटिन्यू करतो. 62 62 63 roll number 63 64 65 Yes, sir. 66 65 66 67 68 Yes, sir. Present. 68. 60 68, 68 sir. okay 69 Yes, sir. Present. काय झालंय बघा अटेंडन्स 69 हाँ सर. बट आज 26% अटेंडन्स आहे. सेवन्टी 71 72 73 74 75 76 77 78 ओके. सर रोल नंबर 19. रोल नंबर 19 गायकवाड. Hello, sir. हा Roll number 5. रोल नंबर 5 ओके. रोल नंबर अजून कोण राहिले घेऊन Ha, yes, sir. कोण राहिले अजून अटेंडन्स सगळ्यांनी चेक केली आपली आपली कोणाला काय प्रॉब्लेम होऊ नये अटेंडन्स मध्ये. माझी कमी वाटते माझी जास्त वाटते आज कोण आहे का? माझी कमी आहे तरी पण थोडी जास्त लागली आज काय आहे का बघा. ओके. अटेंडन्स दाखवण्याचं कारण एवढंच की इथून पुढं ज्या ज्या युनिव्हर्सिटी सर्क्युलर येईल बघून त्यांनी सांगितले टर्मवर्क भरा किंवा इंटरनल मार्क द्या प्रॅक्टिकल मार्क द्या एक्झाम फॉर्म भरून घ्या अशा ज्या ज्यावेळेस गोष्टी घेतल्या जातील त्यावेळेस तुमच्यासाठी किंवा आमच्यासाठी एकच प्रूफ आहे ते म्हणजे अटेंडन्स घेतील लेक्चर आणि तुम्ही केले अटेंडन्स. आता परफॉर्मन्स वगैरे म्हटलं तर आता परफॉर्मन्स तुमचा काही चेक करता येत नाही. आम्ही जर टेस्ट सांगितल्या तुम्ही टेस्ट कसं सोडणार आहे त्या गोष्टी वेगळ्या झाल्या समोर समोर असणं वेगळं आणि ऑनलाईनला टेस्ट किती जर तर सगळ्यांचं बघा आता डिपार्टमेंटनं कालपासून ही जर तुम्ही शीट बघितलं असेल तर या सीटमध्ये सगळ्या सब्जेक्टचे अटेंडन्स आहेत. म्हणजे अजून मी फक्त माझ्या सब्जेक्टचे दाखवले MP आहे ATD आहे मशीन ड्रॉइंग आहे आयसी इंजिन आहे सगळ्या सब्जेक्टची अटेंडन्स इथे येणार आहे आणि सगळ्याला कॉलम शेवटचा जे असणार ती ॲव्हरेज पर्सेंटेज अटेंडन्स. इथून पुढे तुमचा परफॉर्मन्स काउंट केला जातील ऑन द बेसिस ऑफ अटेंडन्स. जर अटेंडन्स चांगली असेल इथून आणि ज्यांची अटेंडन्स चांगली त्यांनी मेंटेन आहे चांगली करा आणि ज्यांची अटेंडन्स कमी आहे त्यांना एक रिक्वेस्ट आहे की इथून पुढे मॅक्झिमम लेक्चर अटेंड करा. कारण इथून पुढं एक्झाम त्यांनी युनिव्हर्सिटीने सांगितले होऊन डिसेंबर महिन्यात एक्झाम होऊ शकते. एक्झाम शक्यतो ऑनलाईन होईल असं वाटतंय पण काय सांगता येत नाही. ऑनलाईन हो किंवा रिटर्न हो आपण इथून पुढे जी स्टडी करणार आहे इथून पुढं ते दोन्ही रिलेटेड पाहिलं ऑनलाईन पण स्टडी म्हणजे तुम्हाला काय म्हणतो MCQ बुकलेट वगैरे काल पाठवलेलं आहे
जे आपण चॅप्टर झाले त्याचे MCQ क्वेश्चन बघा. काय काय आन्सर चुकीचे बरोबर आहे थोडा स्टडी करा आणि करेक्ट आन्सर शोधून तर आता अंडरलाईन करा आणि शक्यतो जर पॉसिबल असेल तर प्रिंटआउट वगैरे घेण्याचा प्रयत्न करा. कारण जर एक्झाम MCQ टाईप झालं तर आपल्याकडे काहीतरी MCQ स्टडी पाहिजे. विदाउट स्टडीज आपल्याला MCQ सोडता येणार नाहीत. तर हा झाला अटेंडन्सचा पार्ट. अटेंडन्सचा आणि टार्गेट एवढंच की इथून पुढे ज्यांचे अटेंडन्स कमी त्यांनी रेग्युलर लेक्चर करा. अटेंडन्स वाढण्याचे चान्स आहे. अजून आपल्याकडे जवळजवळ 1 महिना तर बाकी आहे. दिवाळीच्या वगैरे सुट्ट्या सोडल्या तर 1 महिना पॉसिबल. 1 महिन्यात भरपूर अटेंडन्स वाढू शकते. जर शेवटी इथून पुढे रेग्युलर केला तर शेवटी डिपार्टमेंट थोडंफार तुमच्या बाजूने विचार करू शकेल. पण इथून पुढे एवढं सांगून पण तुम्ही जर अटेंडन्स नाही केली तर मग तुम्हाला इनडायरेक्टली इफेक्ट पुढे भेटून जाईल. हा झाला अटेंडन्सचा पार्ट. सिलेबस कव्हरेजचा पार्ट 50% सिलेबस आपला 50% झालेला आहे. आपण हा दुसरा नवीन चॅप्टर चालू करतो. हा अतिशय सोपा चॅप्टर आहे. पहिलाच बॅकग्राऊंड बेंडिंग ट्रेस जसा चॅप्टर त्यांना कळला आहे त्यातलाच बऱ्यापैकी पार्ट हा शिअर ट्रेसेसमध्ये. थोडा डिफरन्स आहे. बऱ्यापैकी पॅरामीटर कॉमन आहेत. राईट आर्म हेडिंग शिअर ट्रेसेस इन बीम. शिअर ट्रेसेस इन बीम. आवाज येतोय? येस सर. हॅलो येते ना येस आवाज? सर. ओके. ना राईट ऑफ द टायटल शिअर ट्रेसेस इन chapter bending traces in and this chapter shear traces in beam. इथून पुढे बघा थोडस तुमच्या डोक्यात स्टडी करताना जे इम्पॉर्टंट आहे गेटला वगैरे गेट ओरिएंटेड म्हणजे असं होणे की आपली एक्झाम MCQ टाईप आहे म्हणून फक्त आपण MCQ बघत गेलोय. तसं जर बघायचं म्हटलं तर आपला 4 चॅप्टर राहिलेत. 4 चॅप्टरला किती दिवस दिला तरी सिलेबस आपला संपून जाईल जर MCQ टाईप जर बघायचं म्हटलं. पण फ्युचरमध्ये जर जाऊन तुम्हाला काय गेट किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वगैरे देत असतील तर तुम्हाला थोडं नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे का? त्यासाठी करणार आहे बघा सायमल्टेनियसली थोडंफार MCQ आणि जे युनिव्हर्सिटीला पण विचारले जातील कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचार जातील असे आपण सायमल्टेनियसली विचार करणार आहे. आणि ज्या अनवॉन्टेड पार्ट आहे जेणेकरून जे एक्झामला विचार जाणार नाही आणि पुढे फ्युचरला मत थोडं तो आपण थोडा स्पीडली घेतो. जे इम्पॉर्टंट आहे तेवढंच इथून पुढं टार्गेट करतो आपण. हेडिंग टाकलं शिअर ट्रेसेस इन बीम. तर थोडंसं लक्ष द्या. 2 मिनिटात थेरी वगैरे काय राईटअप करू नका. काय या चॅप्टरमध्ये काय शिकायचं आहे एवढं फक्त सांगतो मला. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्रिव्हियस चॅप्टर बेंडिंग ट्रेसेस इन बीम आणि शिअर ट्रेसेस इन बीम. इन चॅप्टर नंबर 1 वी हॅव सीन द कन्सेप्ट ऑफ शिअर ट्रेसेस. चॅप्टर नंबर 1 मध्ये आपण शिअर ट्रेस म्हणजे काय बघितलेलं आहे. कोण सांगेल बाबा शिअर ट्रेस म्हणजे काय? व्हॉट इज बाय शिअर ट्रेसेस? कोण सांगेल बाबा? शिअर ट्रेसेस इन बीम व्हॉट इज द कन्सेप्ट? कोण सांगू शकते कोण? जर तुमच्याकडे नोटबुक असेल तर ओपन करून बघा. चॅप्टर नंबर 1 मध्ये जाऊ. तिथे आपण शिअर ट्रेसेस दिले का बघा कुठं. ओपन करा फास्ट. केलं ओपन? कोण सांगते बाबा शिअर ट्रेसेस? वाचून सांगते चालू शकते. The stress included in body when subjected to two equal and opposite forces which are acting tangentially are across the resisting section.
थोडा आवाज थोडा क्लिअर करा आणि रिपीट करा लाऊडली. The stress are included in a body which subjected to two equal and opposite force which are acting tangentially are across resisting section. ओके. बघा सिंपल कन्सेप्ट सांगू बघा. आपण टेन्साईल ट्रेस बघितला, कॉम्प्रेसिव्ह ट्रेस बघितला, बेंडिंग ट्रेस बघितला, शिअर ट्रेस पण बघितलेला. पुन्हा थोडी कन्सेप्ट रिवाइज करतो बघा. फॉर शिअर ट्रेसेस वी हॅव ड्रॉन द डायग्राम फॉर 2 प्लेट्स अँड रिवेट. 2 प्लेट आणि रिवेटची डायग्राम काढली आपण. बघा आहे का डायग्राम मध्ये दिसते तुम्हाला. तर 2 प्लेट एकमेकांना कनेक्ट केलेत आणि कनेक्ट करण्यासाठी आपण काय केलं तर रिवेट यूज केलाय. त्याचा डायमीटर आपण डी घेतला. तर 2 equal and tangential force acting on a body. Acting on a body means what? 2 equal and opposite force acting on a plate. What will happen? The cutting area or the cross section area will be cut at the point of rivet. ज्या ठिकाणी आपण रिवेट जॉईन केलाय तो रिवेट काय होतो कट होतो. पण डिफरन्स काय बघा, टेन्साईल ट्रेस आणि कॉम्प्रेसिव्ह ट्रेस मध्ये जो आपला एरिया असतो तो अप्लाइड केलेला फोर्सला परपेंडिक्युलर एरिया असतो आपण. बरोबर आहे का. In case of shear traces, what is the concept of trace? That is the force upon area. Sigma is equal to force upon area. Force means what? Applied load in Newton or kilonewton divided by area. Suppose you have considered the rivet area of that rivet pi by 4 into d raised to 4 r square. Pi by 4 into d square. Correct? So at the time of calculating the shear traces, we have to take the parallel area. ज्या डायरेक्शन आपला फोर्स असतोय त्या डायरेक्शनचा जो कटिंग एरिया काढतो तर पॅरल असतो. तुमचा रिवेट बघा, रिवेट होणारा क्रॉस सेक्शन एरिया कसा बघा पॅरल. ज्या ठिकाणी आपला फोर्स आहे त्याच ठिकाणी काय असणार एरिया आपला पॅरल असणार. त्याला आपण शेअरिंग म्हणतोय. शेअरिंग मध्ये एवढाच डिफरन्स आहे की आपला जो एरिया जो घ्यायचा असतो कॅल्क्युलेशनसाठी तो एरिया पॅरल घेतो. आणि टेन्साईल आणि कॉम्प्रेशनला कसं असतो तर आपल्याला केल्या फोर्सचा परपेंडिक्युलर एरिया असतो. बरोबर आहे. दीज आर द शिअर ट्रेसेस. नाव इन प्रिव्हियस चॅप्टर we have studied the bending traces in the beam, correct? Where we have assumed pure bending. Pure bending means what? We have to consider the only bending traces. We have not considered the any shear traces. Pure bending concept काय की त्यामध्ये फक्त आपण बेंडिंग ट्रेस कन्सिडर करतोय. शिअर ट्रेस कन्सिडर केलेला नव्हता किंवा शिअर फोर्स आपण कन्सिडर करत नव्हतो. बरोबर आहे का. त्यामुळे आपण त्याला प्युअर बेंडिंग म्हणतो. The beam subjected to constant bending movement, only no shear force and hence the no shear trace. But actual practice, आपण म्हणतोय आपण कुठलाही shear force नाही त्याला आपण प्युअर बेंडिंग म्हणतो. पण ऍक्च्युअली प्रॅक्टिस मध्ये कुठल्याही बीमवर जर लोड ऍक्ट झाला तर बेंडिंग ट्रेसेस आणि शिअर ट्रेसेस हे दोन्ही ट्रेस तयार होते. पण पहिल्या चॅप्टरमध्ये आपण फक्त बेंडिंग ट्रेस कन्सिडर केलं. बरोबर आहे का. द चॅप्टर नंबर आणि प्रिव्हियस चॅप्टर वी आर कन्सिडरिंग द प्युअर बेंडिंग. Pure bending means what? There will be only bending traces, no shear traces. But actual practice, whenever we are applying the load on any beam, the bending traces as well as shear traces will be occurs. कुठल्याही बीमवर जर आपण लोड ऍक्ट केला तर शिअर ट्रेस आणि बेंडिंग ट्रेस दोन्ही ऍक्टिव्ह होते. When beam is loaded, it is subjected to bending movement which is varies from section to section. तर ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला काय बघायला आहे, हाऊ टू कॅल्क्युलेट द शिअर ट्रेसेस इन द बीम. पहिल्या चॅप्टर मध्ये आपण बेंडिंग ट्रेसेस बघितलं. ह्या चॅप्टर मध्ये शिअर ट्रेस बघतोय. शिअर ट्रेस कशाने इंडिकेट करतो. शिअर ट्रेस इज जनरेटेड बाय टाऊन दाखवतो आपण. आणि बेंडिंग ट्रेस कशाने दाखवतो आपण सिग्मा बीन दाखवतो. तर आता बघा तुम्हाला ऑलरेडी सांगितले बेंडिंग ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम आणि शिअर ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम अशा 2 डायग्राम आहेत. बेंडिंग ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम आणि शिअर ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. तर बेंडिंग ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम म्हणजे काय बघून आपण ऑलरेडी ड्रॉ केले बघा. प्रॉब्लेम सोडल्यानंतर जे आपण 2 ट्रायंगल ड्रॉ करत होतो अपर साईडला आणि लोअर साईडला आणि न्यूट्रल ऍक्सिसला आपला बेंडिंग ट्रेस काय दाखवतो तर 0 दाखवत होतो. आहेत का ना डायग्राम तुमच्याकडे अवेलेबल. बेंडिंग ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम आपण काढले बघा. बघा चेक करा. कोण चेक करते कोण. रोल नंबर 5 चेक करा बरं आहेत का बेंडिंग ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम.
हम्म. गौरव कारंडे, रोल नंबर 61. पहिल्यापासून सगळे लेक्चर कोणी केलेत, कोण सांगते का मला? पहिल्यापासून कोणी सगळे लेक्चर केलेत? नोटबुक कम्प्लीट कोणा द्यायचं सांगा, नोटबुक कम्प्लीट. सुहास नसते, नोटबुक कम्प्लीट आहे का तुमची? येस सर. सगळं प्रॉब्लेम बऱ्यापैकी आहेत सर. बऱ्यापैकी नाही, 100%. आहेत सर, घेतलेले सगळे आहेत लेक्चरला. ओके. रोल नंबर 50 अक्षय इथे, तुमचं काय स्टेटस? सर कम्प्लीट नाही आहे सगळं, लिहितोय मी, कम्प्लीट करतोय. काय काय पेजेस वरती प्रॉब्लेम वगैरे सोडतो, त्यामुळे वही Okay. कम्प्लीट करतोय. अजून सिन्सिअर कोण आहे स्टुडंट बाबा रेग्युलर अटेंड करणारा? कुणाल सेटे, तुमच्या आहे का नोटबुक कम्प्लीट? येस सर. नोटबुक कम्प्लीट आहे का? आहे सर. 100%? नाही सर. 100% कोणाचं सांगा, सगळ्यांची नाव घेण्यापेक्षा. आदमीची तुमची कम्प्लीट आहे का? रोल नंबर 45. नाही सर, थोडे प्रॉब्लेम्स नाहीत. बर. रोल नंबर 28 कापसे, येस सर. कम्प्लीट आहे का 100% नोटबुक? नाही सर. आवळेकर आहे का? आवळेकर येस सर. आवळेकर नोटबुक कम्प्लीट आहे का तुमची? नाही सर, मध्ये आले फक्त एका 2 लेक्चरचे नाही आहेत, बाकी आहे. आहे. बर. ज्यांची नोटबुक कम्प्लीट आहे आणि अक्षर चांगला आहे, बघा नीट आहे का, ज्यांची नोटबुक कम्प्लीट आहे बऱ्यापैकी, 1-2 प्रॉब्लेम राहू द्या आणि अक्षर चांगला आहे, अशाने काय करा, मला एक 4-5 जणांनी आपले मोबाईलमध्ये कॅम स्कॅनर असेल किंवा अडॉप्ट स्कॅनर आहे चांगला, कॅम स्कॅनर काय करा, बुक स्कॅन करून मला व्हॉट्सअप करा PDF. 1-5 जणांनी मला चांगले करा, जे ओके. तर यामधला आता मी काय विचारलं तुम्हाला, बेंडिंग ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम कोणी कोणी बघितले, ओपन करा बघू. बेंडिंग ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम आहे का अवेलेबल कोणाकडे? आहे का नाही? त्यामध्ये सांगायचं काय मला बघा, थोडंसं इकडे लक्ष द्या. थोडं मी कंपॅरिझन करतोय. जर तुम्हाला कंपॅरिझन नाही कळलं तर तुम्हाला MCQ कळणार नाहीत, एक लक्ष द्या. तुम्हाला स्क्रीन दिसते? मोबाईल थोडा हॉरिझॉन्टल केलं तर जरा अजून थोडं झूम जर केलं तर अजून डायग्राम क्लिअर दिसेल बघा. मोबाईल हॉरिझॉन्टल करा स्क्रीन आणि थोडं झूम केलं तर चालू शकते बघा. दिसते स्क्रीन? येस सर. रिप्लाय द्या मला. दिसते? ओके. येस सर. ओके. प्लीज चेक. तुमच्या स्क्रीनवर काय करा, शेअर ट्रेड डिस्ट्रीब्युशन डायग्राम बघा आणि नोटबुक मध्ये बेंडिंग ट्रेड डिस्ट्रीब्युशन डायग्राम बघा. बेंडिंग ट्रेड डिस्ट्रीब्युशन डायग्राम मध्ये तुमचं प्रॉब्लेम एखादा सोडलेले आपण ड्रॉ केले बघा. जिथं 2 ट्रायंगल दिसते बघा, न्यूट्रल ऍक्सिसला 0 असते. आहे का तुमच्याकडे अवेलेबल? आहे. तर या 2 डायग्राम कम्पेअर करून काय दिसते मला सांगा बघ. 2 जर डायग्राम कम्पेअर केल्या तर न्यूट्रल ऍक्सिसला, नीट आहे का, न्यूट्रल ऍक्सिसला समजा आय सेक्शन ओपन करा वाटलेस तुमच्या नोटबुक मधला बेंडिंग ट्रेड डिस्ट्रीब्युशनचा आय सेक्शन ओपन करा आणि स्क्रीनवर माझ्याकडे आय सेक्शनच आहे पण सीए ट्रेड डिस्ट्रीब्युशन डायग्राम आहे. त्यामध्ये मला क्वेश्चन काय विचारायचा आहे,
तर बेंडिंग ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम मध्ये बेंडिंग ट्रेस म्हणजे सिग्मा बी ची व्हॅल्यू, कारण इथं शिअर ट्रेस असल्यामुळे सगळं टाव असणार आहे आणि तिकडे बेंडिंग ट्रेस असल्यामुळे तिथं सिग्मा असणार आहे. बरोबर आहे का? तर मला न्यूट्रल ऍक्सिसला सिग्मा बी ची व्हॅल्यू किती आहे आय सेक्शनला? 0. करेक्ट, व्हेरी गुड. आणि शिअर ट्रेस किती आहे बघा न्यूट्रल ऍक्सिसला आय सेक्शनला? तुमच्या स्क्रीनवर अवेलेबल डायग्राम किती दिसते तुम्हाला? व्हेरी गुड. Or minimum 2 questions on the shear trace distribution diagram and bending trace distribution diagram. क्वेश्चन कमीत कमी 2 तर क्वेश्चन एमसीक्यू असणार आहे. जरी ह्यावेळेस जरी एक्झाम घेतली तरी तुम्हाला बेंडिंग ट्रेस डिस्ट्रीब्युशन आणि शिअर ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्रामवर 2 क्वेश्चन एमसीक्यू असणार आहेत. आणि क्वेश्चन काय असते बघा की न्यूट्रल ऍक्सिसला बेंडिंग मुवमेंट किती असते? मिनिमम, मॅक्झिमम, ॲव्हरेज, नन ऑफ दिस असा ऑप्शन असू शकते. सेम क्वेश्चन, व्हॉट इज द शिअर ट्रेस ऍट द न्यूट्रल ऍक्सिस? न्यूट्रल ऍक्सिसला शिअर ट्रेस किती? दोन्ही एकमेकांच्या अपोजिट आहे बघा. त्यासाठी बघा कुठलेही पाठ करायची काही गरज नाही. वी हॅव टू जस्ट रिमेंबर द 2 डायग्राम्स. वन डायग्राम फॉर बेंडिंग ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम आणि अदर इज अ शिअर ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. फक्त 2 डायग्राम डोक्यासमोर ठेवायचे. डायग्राम ही तुटले तुम्ही बेंडिंग ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम मध्ये जर बघितलं तर सगळ्या डायग्राम सेम आहेत, कुठली डायग्राम वेगळी नाही. कुठे तुम्हाला पॅराबोला वगैरे दिसते का तुम्हाला बेंडिंग डिस्ट्रीब्युशन मध्ये? कुठे दिसेल तुम्हाला? फक्त 2 ट्रँगल दिसणार, अप्पर साइड आणि लोअर साइड. न्यूट्रल ऍक्सिसला डायग्राम म्हणजे डोळ्यासमोर ठेवायचे. वन इज द बेंडिंग ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम, अदर इज द शिअर ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. दोन्ही एकमेकांच्या अपोजिट आहेत. बघा हा एक क्वेश्चन झाला. कुठला? क्वेश्चन नंबर 1. न्यूट्रल ऍक्सिसला बेंडिंग मुवमेंट किती असते? न्यूट्रल ऍक्सिसला शिअर ट्रेस किती असतो? क्लिअर झाला क्वेश्चन? क्वेश्चन क्लिअर कसा करायचा? डायग्राम चेक करायचं. बेंडिंग ट्रेस डिस्ट्रीब्युशन काय होते तर न्यूट्रल ऍक्सिस मध्ये पास होताना जी लाईन पास होते ते 0 मधून पास होते. आता दुसरा क्वेश्चन विचारतो. हा जर क्वेश्चन कळला असेल मला सांगा, बेंडिंग ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम मध्ये डायग्राम ओपनच ठेवा तुमच्या समोर. मॅक्झिमम बेंडिंग ट्रेस कुठे असतो मला सांगा? बेंडिंग ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम मध्ये मॅक्झिमम बेंडिंग ट्रेस कुठे असतो? अप्पर साइड आणि लोअर साइड. व्हेरी गुड. जर तुमचा सिमेट्रिक आय सेक्शन असेल, सिमेट्रिक आय सेक्शन असेल, कधी चेक केलं तर मॅक्झिमम बेंडिंग ट्रेस हा एक तर टॉप फ्लॅंजला असतो, टॉप लेअरला, किंवा एक तर बॉटम फ्लॅंजला, बॉटम साईडला. ते कशावर ओळखू शकतो बाबा? कशावरून कळलं तुम्हाला सांगा? तुम्ही जर लेंथ बघितली ट्रायंगलची, जी डिस्टन्स आहे म्हणजे काय असणार आहे तुमचं तर व्हॅल्यू आहे सिग्मा बीची. मॅक्झिमम व्हॅल्यू कुठे दिसते तुम्हाला? एक तर टॉप साईडला किंवा एक तर बॅटम साईडला. सेम क्वेश्चन बघा, फक्त मला शिअर ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम चेक करा. टॉप फ्लॅंजला आणि बॉटम साईडला काय दिसते तुम्हाला व्हॅल्यू? शिअर ट्रेसची व्हॅल्यू किती आहे? शिअर ट्रेसची व्हॅल्यू किती आहे? 0. करेक्ट. आणि जसं जसं तुम्ही न्यूट्रल ऍक्सिसकडे जाल त्याची व्हॅल्यू काय होत चालली तुमची? जर वाढत चालली. बेंडिंग ट्रेस म्हणजे कसं होतं? जसं तुम्ही न्यूट्रल ऍक्सिसकडे जाल त्याची बेंडिंग ट्रेस काय होतं तर तो तुमचा कमी होतो, किंवा न्यूट्रल ऍक्सिसला 0 आणि इथं बरोबर काय असणार तुम्हाला तर अपोजिट. असे मॅक्झिमम 4 ते 5 क्वेश्चन ते ह्या 2 डायग्रामवर क्रिएट करू शकते. तर तुम्हाला मला सांगितलं की आपण थोडंसं सायमल्टेनियस चाललोय. आपण सायमल्टेनियसली म्हणजे काय, थोडंसं एमसीक्यू आपण साइड बाय साइड घेत चाललोय. कारण कसं होईल बघा, समजा जास्त आपण नंबर ऑफ प्रॉब्लेम घेत गेलो, प्रॉब्लेम तर घेणारच आहे आपण. सोलापूर युनिव्हर्सिटीचं किंवा जे सिलेबसमध्ये पार्ट त्यातला एकही पॉईंट आपण वगळणार नाही. फक्त ज्या ठिकाणी 4 प्रॉब्लेम घेणार आहे सेम टाईपचे 5 घेणार, त्या ठिकाणी आपण 2 किंवा 3 घेणार आहोत. पण राहिलेल्या 2 प्रॉब्लेमची वेळ आहे तर थोडासा आपण एमसीक्यू टॅप घेतो. जर तुम्हाला असे एमसीक्यू जर क्लिअर होत गेले तर एमसीक्यू पार्ट करून चालत नाही. जर क्वेश्चन फिरवला तर तुम्ही परत पूर्ण कम्प्लीट हँग होऊ शकता. त्यासाठी बघा थोडंफार आपल्याकडे रेफरन्स पाहिजे. रेफरन्ससाठी आपण काय केलं तर 2 डायग्राम लक्षात ठेवायच्या आणि 2 डायग्रामचा रेफरन्स घेऊन आपण काय करू शकतो तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. ह्या डायग्राम कशा काढायच्या? तुम्हाला बेंडिंग ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम कशी काढायची आपण शिकलोय.
कारण सिग्मा टी आणि सिग्मा सी काढतो तू व्हॅल्यू आणि त्या पुटअप करतो तू. ज्याने रेग्युलर लेक्चर अटेंड केले त्यांना ते डायग्राम काढता येते. सिम्पल आहे, काय प्रॉब्लेम नाही. डायग्राम काढायला म्हणजे काय स्केल वगैरे घेऊन डायग्राम काढायचं नाही. डायरेक्ट फक्त ट्रायंगल काढायचं. त्यामध्ये 2 ट्रायंगल वेगळे आहेत. ट्रायंगल सेम आहेत, फक्त सिग्मा टी आणि सिग्मा सी कधी कधी अप डाऊन होऊ शकतो जर आपला बीम चेंज झाला तर. बरोबर आहे काय? सिग्मा टी अपला कधी जातो, सिग्मा सी डाऊनला कधी जातो. त्यात जर बीमचा टाईप चेंज केला तर 2 टाईपचे बीम आहेत. एक सिम्पली सपोर्टेड बीम आहे, दुसरा कॅन्टिलिव्हर बीम आहे. त्याचे पण आपण सांगितले कॅन्टिलिव्हर बीम आणि सिम्पली सपोर्टेड बीमचं. ह्यामध्ये तसं टाईपचा बीम जरी बदलला तर ह्यात काही व्हॅल्यू चेंज होत नाही, डायग्राम सेमच आहे. तर बघा, मला वाटतं ही कन्सेप्ट थोडीफार तुम्हाला क्लिअर झाली असेल. तुम्हाला MCQ बुकलेट पण पाठवलेलं आहे. काय काय आन्सर अवेलेबल नाहीत, काय काय आन्सर चुकीचे बी असू शकतात. तुम्ही थोडं तुमचा स्टडी करा आणि स्टडी करून तुमचं लॉजिक लावून आन्सर सोडवू शकता. तर बघा, चॅप्टर आपण स्टार्ट केलं. शेअर ट्रेसेस मध्ये काय सांगितलं तुम्हाला. आता प्रॉब्लेम काय आहेत बघा. इन दिस चॅप्टर वी विल सी द डिस्ट्रीब्युशन ऑफ शेअर ट्रेसेस अक्रॉस द व्हेरियस सेक्शन. म्हणजे ह्यामध्ये आपण जी पहिल्या चॅप्टरमध्ये बेंडिंग ट्रेस मध्ये जे आपण बघितला, रेक्टँगुलर सेक्शन, सर्क्युलर सेक्शन, आय सेक्शन, टी सेक्शन, सेम प्रॉब्लेम आहेत. फक्त फॉर्म्युला थोडाफार चेंज झाले. तिकडे काय होतं आपला बेंडिंग ट्रेस इक्वेशन काय होतं, M/I इज इक्वल टू सिग्मा/Y इज इक्वल टू काय होतं पुढं आपलं इक्वेशन. कोण सांगतं बेंडिंग ट्रेस इक्वेशन? बेंडिंग ट्रेस इक्वेशन सांगा, कोण सांगतंय? बेंडिंग ट्रेस इक्वेशन सांगा. देशमुख सांगा. रोल नंबर 17. फास्ट कर. रोल नंबर 53 पाटील. आवाज येतो रे माझा? Yes, sir. हा सांगा बेंडिंग ट्रेस इक्वेशन. रोल नंबर 68 कोंडूबारी सांगा. बेंडिंग ट्रेस इक्वेशन काय सांगा. नोटबुक मध्ये अवेलेबल आहे, कमीत कमी तेवढं तर कळू द्या बेंडिंग ट्रेस इक्वेशन काय आहे. रोल नंबर 1 सौरभ पवार सांगा तुम्ही. Yes, sir. हा व्हॉट इज द M बेंडिंग ट्रेस upon इक्वेशन? M/I is equal to sigma/Y is equal to E/R. E/R, correct. What is the meaning of each term? Please tell me the meaning. What is my M? What is my I? One by one. Yes, sir. Yes. Okay. M is equal to moment of resistance of beam, which is equal to bending moment. Correct. Unit is Newton mm. Correct. And I is equal to moment of inertia of the beam section about neutral axis. Correct. Sigma is equal to bending trace in a layer at a distance y from neutral axis. Correct. Y is equal to Young's modulus of beam material. Why? Y. Why? Y is equal to Young's modulus. No. This is the value for E. What is the Y? Who will give the answer? Distance of E is considered layer Correct. from Neutral axis. E Young modulus and R. R radius of curvature of bent beam. Very good. This is the bending trace equation. Correct. So with the help of this formula, we have solved the number of problems. Only one formula. We have to use the M/I is equal to sigma B upon. Mostly we have used the two terms. M/I is equal to sigma upon Y. M means what? Bending moment.
mi movement of inertia. This is depend upon the different section, I section, L section, rectangular section, circular section. Sigma b, it is the bending trace, and y, it is the distance from neutral axis to that body. पहिल्या दोन टर्म यूज केल्या, त्या दोन टर्मचा यूज करून आपण प्रॉब्लेम सोडलेत. ह्यामध्ये सुद्धा बघा एकच फॉर्म्युला आहे. जिकडे बेंडिंग ट्रेस इक्वेशन होतं सेम इथं शिअर ट्रेस इक्वेशन आहे. हा ते सिंपल इक्वेशन आहे. तीच इक्वेशन आपण यूज करायचं आहे आणि प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. सेम सेक्शन आहेत, आय सेक्शन आहे, टी सेक्शन आहे, सर्क्युलर सेक्शन आहे, रेक्टँग्युलर सेक्शन आहे. जी चॅप्टर प्रिव्हियस चॅप्टरमध्ये जे सेक्शन होतं सेम सेक्शन या ठिकाणी आहे. shear equation. Shear trace equation. स्क्रीन दिसते का माझी भाऊ? Yes, sir. दिसते ना? ओके. आणि डायरेक्शन वगैरे न बघता डायरेक्ट कुठे या, ह्या दोन डायग्राम ड्रॉ करा. तुम्हाला बराच पार्ट क्लिअर होईल. ड्रॉ दिस टू डायग्राम्स. डायग्राम ड्रॉ करा व्यवस्थित.
Diagram is over? Yes or no? Two diagrams? No, sir. Okay, okay. झालं डायग्राम? येस सर ओव्हर. ओके. बघा डायग्राम थोडी समजून घ्या. जरी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करताना जरी 3D कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर डायग्राम थोडस सिम्प्लिफाय करून सांगतो बघा. जर तुमच्या पहिल्यांदा डायग्राम तुमच्या स्क्रीनवरली राईट हँडची डायग्राम बघा. 3D डायग्राम आहे का? 3D. प्लीज चेक दिस डायग्राम. दिस इज डायग्राम शोईंग वन टाइप ऑफ बीम. एक बीम घेतलेला आहे. बीमचं डायमेन्शन काय आहे बघा. बी एक विड्थ सांगली आणि dx ही काय घेतली तर त्याची बीमची लेंथ घेतलेली आहे डेल्टा एक्स. आणि स्मॉल बी आहे त्याची विड्थ घेतलेली आहे. बरोबर आहे का? आपण जर एन मीन शॉर्ट न्यूट्रल ऍक्सिस. तर काय केलंय न्यूट्रल ऍक्सिस मध्ये काय असतो बॉडीचा बरोबर सेंटर आहे. जेणेकरून अप्पर पार्टचा आणि लोअर पार्टचा दोन्ही साईडला डायमेन्शन काय किंवा कसं असेल तर सेम असणार आहेत. जेवढी साईज अप्पर साईडला तेवढीच काय असणार तर लोअर साईडला. समजा टोटल हाईट जर एच असेल तर h/2 न्यूट्रल ऍक्सिसच्या वरची आणि h/2 न्यूट्रल ऍक्सिसच्या डाऊनची असणार. तर काय केलंय बघा डायमेन्शन काय तर dx आणि b ह्या डायमेन्शन आहेत. करेक्ट. हा एक बीम घेतलाय. न्यूट्रल ऍक्सिस दाखवलेला आहे. न्यूट्रल ऍक्सिस कुठल्या साईडला दाखवलाय तर फ्रंट साईडला दाखवलेला आहे. बरोबर आहे का? ज्या डायरेक्शन बी आहे त्या डायरेक्शन न्यूट्रल ऍक्सिस दाखवलं एन. त्यांनी काय केलं बघा न्यूट्रल ऍक्सिस पासून वाय डिस्टन्सवर वाय डिस्टन्स घेतले आणि त्या वाय डिस्टन्सवर काय केलं तर आपला फोर्स ऍक्ट केलाय. बरोबर आहे का? न्यूट्रल ऍक्सिस पासून वरच्या साईडला काय केले वाय डिस्टन्सवर एक फोर्स एफ ऍक्ट केलाय. एफ नथिंग बट द शिअर फोर्स किंवा सिम्पली फोर्स म्हणा. आपण नंतर त्याला आपण शिअर फोर्स म्हणणार आहे कारण त्याच्याकडून शिअर फोर्स असेल तर शिअर स्ट्रेस क्रिएट होणार आहे. शिअर फोर्स म्हणणार आहे. हा एफ हा अलॉंग द डायरेक्शन ऑफ dx अप्लाय केलाय. तर काय होतं बघा तुम्हाला लक्षात असेल की लोअरचा पोर्शन आपला फिक्स आहे आणि वरच्या साईडला आपण काय करतो तर फोर्स एफ अप्लाय केला तर काय होईल बाबा स्लाइड व्हायला आहे बघा. वरचा जे सेक्शन आहे का डाऊन साईडचा आणि अप्पर साईडचा जे सेक्शन आहे तो शेअरिंग व्हायला लागलाय. शेअरिंगचा अर्थ काय थोडक्यात तर स्लाइड होत चाललेला आहे. दिसतोय तुम्हाला ज्या ठिकाणी एफ फोर्स ऍक्ट केला तो वरचा पोर्शन काय होत चाललाय तर स्लाइड होत चाललाय. तो स्लाइड झाला
पोर्शन समजा जर निघून गेला तर खालचा सेक्शन कसा असणार तर हॅचिंग लाईन दिसणार आहे. त्याला आपण काय म्हणतो क्रॉस सेक्शन एरिया म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो शेअरिंग एरिया म्हणतो. शेअरिंग एरिया म्हणजे काय तुम्हाला ऑलरेडी सांगितलं तुम्हाला. शिअर फोर्स किंवा शिअर ट्रेस कन्सेप्ट काय अप्लाय केलेल्या फोर्सला बरोबर आपला एरिया कसा झाला पाहिजे तर पॅरलल कट झाला पाहिजे. हे सो काय दिसतंय बघा. फोर्सची डायरेक्शन चेक करा आणि सेक्शनची आपला कटिंग सेक्शन चेक करा. तर डायरेक्शन आणि फोर्सची डायरेक्शन आणि क्रॉस सेक्शन एरिया एकमेकाला कसं दिसतं तर तुम्हाला पॅरलल दिसणार आहे. म्हणजे एखादा बीम घेतला वाय डिस्टन्स जर आपण एखादा शिअर फोर्स ऍक्ट केला तर त्या ठिकाणी शिअर ट्रेस क्रिएट होतो हे त्यांना सांगायचं आहे. तर काय असतंय बघा एफ आपला शिअर फोर्स झाला वाय डिस्टन्स झालं. आता शेअरिंग एरिया काय येणार बघा. शेअरिंग एरिया काय येईल एस दाखवलेलं आहे. काय येईल सांगा बघा. ह्या पूर्ण सेक्शनवर हा वरचा अपर जे रेक्टँगल निघून गेला तर तुम्हाला काय दिसणार आहे कटिंग सेक्शन हा रेक्टँगल दिसणार आहे. बरोबर आहे का. आणि आपण क्रॉस सेक्शन एरिया कसा काढतो तर रेक्टँगल असेल तर एल इंटू बी म्हणजे काय ही डिस्टन्स बी आणि ही डिस्टन्स काय असणार आहे तर आपलं डीएक्स असणार आहे. म्हणून काय झालं तर शेअरिंग एरिया एएस इज इक्वल टू बी इंटू डीएक्स दाखवलेलं आहे. करेक्ट. ही झाली डायग्राम तुमच्या राईट साईडची. ह्यामध्ये काय प्रॉब्लेम नसला असं मला वाटतंय. तुमच्या जर राईट साईडच्या डायग्राममध्ये फक्त फ्रंट व्ह्यू घातलाय तुमचं तुम्हीचा जर ऑब्झर्व इथं असेल जिथं माझा आरो दिसतोय व तुम्हाला ह्या ठिकाणी जर माझा ऑब्झर्व असेल तर तुम्हाला फ्रंट कसा दिसणार आहे सेक्शन की तुम्हाला काय दाखवलं लेफ्ट साईड दाखवले बघा. बी दिसणार आहे न्यूट्रल ऍक्सिस असणार आहे. न्यूट्रल ऍक्सिसपासून वाय डिस्टन्सवर काय दिसतंय तर आपल्याला अप्लाय केलेला फोर्स आहे आणि हा जे असणार आहे ती वरचा सेक्शन दाखवलेला आहे. ही जी सेक्शन दिसणार आहे इथे दाखवलेलं आहे. आणि वाय बार डिस्टन्स काय घेतलंय वाय डिस्टन्स कसं आहे फक्त वाय हे अप्लाय केलेला फोर्स आहे ह्या पॉईंटला अप्लाय केलेला आहे. आणि वाय बार काय आहे तुझी वरची जी बॉडी आहे त्या बॉडीचा सी जी म्हणजे जी असणार आहे ना ह्या बॉडीचा हा जी इथं असणार आहे आणि जी पासून न्यूट्रल ऍक्सिस डिस्टन्स हा वाय पर्यंत दाखवलेला आहे. ह्या डायग्रामचं इंडिकेशन झालं त्यांनी तीच केलं आहे. देअरफॉर शिअर ट्रेस in a layer y distance from neutral axis f tau is equal to shear trace is into the y force upon shearing area. फोर्स कशाने दाखवला आपण ए पण दाखवलेलं आहे. शेअरिंग एरिया म्हणजे काय असणार एस असणार आहे. काय आपला शेअरिंग एरिया ही तात्पुरतं ए बाजूला ठेवा बी इंटू डी एक्स. ही सिम्प्लिफाय करत गेला तर तुम्हाला खाली बॉक्स दिसतंय. बॉक्स दिसतंय का तुम्हाला आणि तर ती बॉक्स लिहून घ्या. टाउ इज इक्वल टू दिस इज द शिअर ट्रेस इक्वेशन. टाउ इज इक्वल टू कैपिटल एस ए वाई बार डिवाइड बाय बी आई आणि ह्याला बॉक्स करा. दिस इक्वेशन इज नोन ॲज शिअर ट्रेस इक्वेशन. दिस इक्वेशन इज नोन ॲज शिअर ट्रेस इक्वेशन. आता यातलं मिनिंग लिहून घ्या. जसं आपण बेंडिंग ट्रेस इक्वेशन बघितलं तसं शिअर ट्रेस इक्वेशन आहे. बेंडिंग ट्रेस म्हणजे आपला सिग्मा बी आला म्हणून त्याला बेंडिंग ट्रेस म्हणलं. इथं टाव आला म्हणून ह्याला आपण शिअर ट्रेस इक्वेशन म्हणतो. On this formula or only one formula is there in this chapter. On this formula or in this formula we have to check the meaning each and every term and we have to solve the problems. बघा आता मिनिंग बघा काय एस ए वाय बाय डिवाइड बाय बी आय यातलं बऱ्यापैकी टर्म तुम्हाला माहित आहे. आता टाव म्हणजे काय असणार आहे. टाव मीन्स व्हॉट शिअर ट्रेस. बी मीन्स व्हॉट हे दिसते बघा. बी म्हणजे काय तर विड्थ आहे त्या बीमची. आय काय असणार आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया. ऑलरेडी बेंडिंग ट्रेस मध्ये होतेच आय होतच. रेक्टँगल सेक्शन सर्क्युलर सेक्शन म्हणजे आपण बी डी क्यूब डिवाइड बाय 12 पाय बाय 64 इंटू डी रेस टू 4 सर्क्युलर सेक्शन असेल तर आपण आय काढलं होतं. ओनली सम टर्म्स आर डिफरंट. दॅट इज एस इज ओनली डिफरन्स. ए एरिया वाय बार इट इज डिस्टन्स फ्रॉम न्यूट्रल ॲक्सिस टू दॅट सेंटर ऑफ दॅट बॉडी. हे आपण वाय बार बघितले बघा. ही जर write down this term where tau is equal to shear trace. Yes, it is a shear force. ही टर्म लिहून घ्या खालचं मिनिंग.
ह्या टर्मचं मिनिंग सगळं लिहून घ्या. Hello, or check the meaning. Tau is equal to SA y bar divided by BI. Tau means what? Shear trace on the layer, y distance from neutral axis. Trace असल्यामुळे न्यूटन पर mm स्क्वेअर. S means what? Shear force. आपण वर जी F घेतलाय ते असणार आपला shear force म्हणजे S दाखवलेला आहे. आता ह्यामध्ये बघा कॅल्क्युलेट काय करायचं प्रॉब्लेम मध्ये. थोडं सुरुवातीला आता तुम्हाला वाटेल हे काय कॉम्प्लिकेटेड आहे, पण ज्यावेळेस एखादा प्रॉब्लेम होईल त्यावेळेस क्लिअर होईल काय एस काय आहे, ए काय आहे, वाय बार काय आहे. तरी पण याचं meaning सांगतो तुम्हाला. एस हा शेअर फोर्स आहे. फोर्स मीन्स वन ऑलवेज घेऊन इन न्यूटन. आपण वर्ल्ड डायग्राममध्ये बघितलंय आपण फोर्स ऍक्ट केला, फक्त ते पण दाखवलेलं आहे. इथं आपण एस घेतोय फॉर्म्युल्यामध्ये. शेअर फोर्स ऍट द सेक्शन इन न्यूटन. आणि हा काय कॅल्क्युलेट करायची गरज नाही. ऑलरेडी ही प्रॉब्लेम मध्ये गिव्हन डाटामध्ये हा शेअर फोर्स दिलेला असतोय. आपला टाऊ काढायचा आहे. ए काय असणार आहे? ए इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्शन अबाव द ए. समजा जर बॉडी रेक्टेंगल असेल तर बी इंटू डी. कशी बॉडी असणार आहे त्या बॉडीनुसार आपण काय करायचं एरिया घ्यायचा. वाय बार काय असणार आहे? डिस्टन्स ऑफ सीजी ऑफ द एरिया ए फ्रॉम द न्यूट्रल एक्सिस. हे दाखवलं तुम्हाला. ही बॉडी घेतली, काय झालं कसा करणार आहे एवढं लक्षात ठेवा. ह्यातल्या जे अननोन टर्म आहेत ह्या फॉर्म्युला तेवढंच फक्त आपण लक्ष ठेवा. येस म्हणजे काय प्रॉब्लेम देतील तुम्हाला. एखादा प्रॉब्लेम मध्ये दाखवत वाटले थोडं सिम्प्लिफाय करण्यासाठी एखादा प्रॉब्लेम बघू आपण. हो का, हा प्रॉब्लेम दिलेला आहे. काय म्हणतंय आय सेक्शन दिलं विथ रेक्टँगुलर एन्स डायमेन्शन. हो का, इथं तुम्ही बघितलं तर काय केलं करायचं सांगितलं तरी शेअर फोर्स कॅल्क्युलेट करायला सांगितलं. आणि दिले काय बघा, हे बघा शेअर फोर्स दिलेला आहे 100 किलोमीटर आहे का, ही शेअर फोर्सची व्हॅल्यू आहे. येस दिलेलं आहे. हो, इथं जर बघितलं येस इज इक्वल टू 100 किलोमीटर. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये येस कॅल्क्युलेट करायची गरज नाही. ऑलरेडी येस ऑलवेज गिव्हन इन द प्रॉब्लेम गिव्हन डाटामध्ये असणार आहे. एरिया काय असणार आहे? तुम्ही कुठली बॉडी घेणार आहे? रेक्टँगल घेतलं तर रेक्टँगलचा बॉडी. मोस्टली आपल्या प्रॉब्लेम मध्ये फक्त रेक्टँगुलर बॉडी असणार आहे. फक्त रेक्टँगुलर बॉडीचाच एरिया घ्यायचा असणार बी इंटू डी. येचं मिनिंग झालं. येचं मिनिंग झालं. वाय बार कसा काय करायचा? जी बॉडी घेतोय आपण, जे बॉडी घेतोय त्या बॉडीचा आपण एरिया घ्यायचा. समजा आता बॉडी आपण जर रेक्टँगल घेतली, आता ही जर वरची बॉडी बघितली, ही बॉडी कुठली कन्सिडर केली आपण? रेक्टँगल कन्सिडर केली. तर ह्या रेक्टँगल बॉडीचा एरिया असणार आहे. आणि जी बॉडी घेतोय त्या बॉडीचा सीजी आणि न्यूट्रल ऍक्सिस डिस्टन्स कशाने असणार तर वाय बार असणार. नंतर काय पुढं हाय मल्टिप्लिकेशन केले एरिया इंटू वाय बार मुवमेंट ऑफ एरिया आपण न्यूट्रल ऍक्सिस. बी विड्थ, त्या बीमची विड्थ असणार आहे. आणि आय काय असणार आहे? मुवमेंट ऑफ इनर्शिया. ते आपण बघितलंय रेक्टँगल असेल तर बीडी क्यूब डिवाइड बाय 12. मोस्टली आपण रेक्टँगलच असणार. आपल्या रेक्टँगल मध्ये काय असणार? आय सेक्शन असेल, टी सेक्शन असेल किंवा एल सेक्शन असेल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपली काय येते तर फक्त रेक्टँगल घेतो. एल जरी घेतला तर त्यात 2 रेक्टँगल असणार. टी असेल तर त्यात 2 रेक्टँगल असणार आहेत. आणि आय असेल तर 3 रेक्टँगल असणार आहेत. हे झालं आपलं मिनिंग. आता ह्यामध्ये काय काय स्टँडर्ड केसेस आहेत. काय काय स्टँडर्ड केसेस म्हणजे काय आहेत?
ह्यामध्ये काय केले तर रेक्टँग्युलर सेक्शन, सर्क्युलर सेक्शन, ट्रँग्युलर सेक्शन, टी सेक्शन हे स्टँडर्ड फॉर्म्युला आहेत. हे फॉर्म्युला कधी विचारते तुम्हाला? MCQ ला विचारते. आता ह्या डायग्राम मध्ये काय केले बघा. काय पहिले डायग्राम कशी येते? रेक्टँग्युलर सेक्शन आहे, बरोबर आहे का? न्यूट्रल ऍक्सिस असणार आहे. टोटल हाईट D, वरचं काय असणार D/2 मग आपण सांगितल्याप्रमाणे. ही काय B असणार आहे. तर हे जे ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम कशी असणार आहे? तुम्हाला काय असणार? हाफ सर्कल असणार आहे. प्रत्येक डायग्राम मध्ये अपर साईडला 0 असणार आहे शिअर ट्रेस, आणि मॅक्झिमम कुठं असणार तर टाऊ मॅक्स बरोबर न्यूट्रल ऍक्सिस असणार. त्याची व्हॅल्यू काय असणार आहे तर टाऊ मॅक्स इज इक्वल टू किंवा T न्यूट्रल ऍक्सिस इज इक्वल टू 1.5 ही रिलेशन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारते. ही एक्झाम मध्ये तुम्हाला रिलेशन विचारते रेक्टँगल साठी टाऊ मॅक्सची व्हॅल्यू काय असणार तर 1.5 इंटू टाऊ मॅक्स. तर हेडिंग टाका डिस्ट्रीब्युशन ऑफ शिअर ट्रेस ओव्हर रेक्टँग्युलर सेक्शन. फक्त एवढी हेडिंग टाका, डायग्राम वर काय काढू नका. आवाज येतोय ना माझा? होय सर. येस नो? येस सर. ओके. आतापर्यंत थोडंफार सांगितलं, कळलं? शिअर ट्रेस इक्वेशन कळलं ना थोडंफार? Yes, sir. Yes, sir. ओके. अजून जर त्या प्रॉब्लेम मध्ये फॉर्म्युल्यात जर कोणाला काही शंका असतील तर थोडीफार जरी काही शंका असतील तर ज्यावेळेस आपण ऍक्च्युली प्रॉब्लेम घेणार आहे, कारण फॉर्म्युली लिहिताना जर बऱ्यापैकी कळत नसतील पण ज्यावेळेस ऍक्च्युली प्रॉब्लेम घेतो त्यातले व्हॅल्यू आपण फाइंड आउट करतो, त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिक रिव्हर्स जर थिंकिंग केलं तर ऑटोमॅटिक तुम्हाला ते फॉर्म्युले क्लिअर होतील. आता फक्त ह्या स्टँडर्ड केस आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ शिअर ट्रेस ओव्हर रेक्टँगल. यातलं काय करू, फक्त हेडिंग टाका. हेडिंग टाकलं डायरेक्ट खाली या आणि हा फॉर्म्युला लिहून घ्या. कुठला फॉर्म्युला? टाऊ इज इक्वल टू S/2I इंटू D² डिवाइड बाय 4 मायनस Y². ह्याला ब्रॅकेट करा. आणि सांगितले म्हणून हा जी शेप दिसतो तिथं काय कसा शेप असणार आहे? वी सी दॅट व्हेरिएशन ऑफ शिअर ट्रेस टाऊ इज पॅराबोलिक. फ्रॉम अबाव इक्वेशन वी सी दॅट द व्हेरिएशन ऑफ शिअर ट्रेस, कारण हा जे दिसतो तुम्हाला पॅराबोल दिसतंय, बरोबर आहे का? हा पॅराबोलिक नेचर आहे. जर सेक्शन असेल तर यांना सांगायचं काय बघा, रेक्टँग्युलर सेक्शन असेल तर टाऊ आपण ह्या फॉर्म्युला काढू शकतो. टाऊ इज इक्वल टू S मीन्स शिअर फोर्स असणार आहे. 2 कॉन्स्टंट I MI, D डायमीटर असेल. डीचं मिनिंग काय सांगितलं? डायमीटर असणार. D म्हणजे हाईट आहे टोटल, करेक्ट. D² डिवाइड बाय Y². Y² म्हणजे Y डिस्टन्स. हा फॉर्म्युला लिहून घ्या आणि इथंपर्यंत एक सेंटेन्स लिहून घ्या आणि ह्याला पॅराबोलिक जिथं लिहिलं तिथं अंडरलाईन करा. आणि तीच म्हणते बाबा एक्स्ट्रीम लेअरला टाऊ काय असतो 0. एक्स्ट्रीम लेअरला म्हणजे एकदम टॉप किंवा बॉटम शेवटच्या टोकाला, आणि मॅक्झिमम कुठं असणार आहे तर न्यूट्रल ऍक्सिसला. फॉर्म्युला लिहिला, ही इक्वेशन लिहिलं, इक्वेशन नंतर ही लिहा शिअर ट्रेस टाऊ इज पॅराबोलिक आणि अंडरलाईन फॉर पॅराबोलिक. आणि तिथनं झाल्यानंतर एवढं झालं, डायरेक्ट हा फॉर्म्युला टाऊ मॅक्स इज इक्वल टू टाऊ न्यूट्रल इज इक्वल टू 3/2 इंटू आवरेज. 3/2 म्हणजे 1.5 टाऊ आवरेज. ह्याला एक ब्रॅकेट करा. इथं पण दिले बघा शिअर ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम इज पॅराबोलिक कर्व. ही फक्त आपण कशात लिहून घ्यायला लागलोय? ही MCQ ला डायरेक्ट विचारते. जर रेक्टँग्युलर सेक्शन असेल तर टाऊ मॅक्स काय असणार आहे तर रिलेशन देतील 1.5. MCQ विचारलेला आहे पाठीमागे. आणि नेचर विचारते, पॅराबोलिक असतोय, हायपरबोला असतोय, सर्क्युलर असतोय,
नन ऑफ दिस. त्यामधलं काय असणार, तर जिथं रेक्टँगुलर सेक्शन असणार तर नेचर पॅराबोलिक असणार. ह्यामध्ये सुद्धा 2-3 MCQ तुमचं कव्हर होऊ शकते. झाले तोपर्यंत अंडरलाईन करा, पॅराबोलिकला अंडरलाईन करा. तिथे एक्स्ट्रीम लेअरला 0 असते, टाऊ 0, टाऊ मॅक्स इज इक्वल टू टी न्यूट्रल 3/2. ह्या पडलं काय काय वेळेस 3/2 आवरेज विचारते किंवा कधी कधी 1.5 विचारते. आपल्याकडे काय लय सेक्शन आहेत, फक्त रेक्टँग्युलर, सर्क्युलर, ट्रायंगल एवढे 3 सेक्शन आहेत आणि राहिलेलं आय सेक्शन होतं प्रॉब्लेम आहे. Over. Now, distribution of shear trace over circular section. पहिला आपला सर्क्युलर रेक्टँगल झाला, दुसरा सर्क्युलर सेक्शन घ्या. आणि याला पण फॉर्म्युला लिहून घ्या. टाऊचं फॉर्म्युला लिहून घ्या. टाऊ इज इक्वल टू S/3I R² मायनस Y². सॉरी Y². नेचर हे सुद्धा पॅराबोला आहे. हेडिंग टाका आधी. हेडिंग टाकलं, डिस्ट्रीब्युशन ऑफ शियर ट्रेस ओव्हर ए सर्क्युलर सेक्शन. डायग्राम काढा वाटले सर्क्युलर सेक्शन. काढता डायग्राम. मग डायग्राम बरोबर पण कळू शकतो तुम्हाला. शांत बस. कोण ग? रोल नंबर 50. सर आवाज यायला लागलाय. कुठं पण गेले सांगा, काय करताय? कोण सांगते काय करायला तुम्ही? रेक्टँगल सेक्शन झाला. डायग्राम काढताय ना? ओके काढा, ड्रॉ करा. फास्ट ड्रॉ करा. सर्कल काढा, डायमीटर दाखवा, आर दाखवा. टाऊ मॅक्स 1.33 बघा. तिथे किती होतं? टाऊ मॅक्स इज इक्वल टू 1.5 होतं, फक्त इथं 1.33 टाऊ अवरेज.
Over diagram. Write down formula. Y is equal to, tau is equal to S upon 3I into bracket R square minus Y square. And second formula, tau max is equal to tau neutral axis is equal to 4 by 3, tau average equal to 1.33. तिथे 3/2 होते इथे 4/3. तिथे 1.5 होते इथे 1.33. नेचर तर पॅराबोलिक आहे. ओव्हर ब्रॅकेट का रेक्टँगुलर ब्रॅकेट. आणि लास्ट एक सेक्शन आहे बघा, डिस्ट्रीब्युशन ऑफ शेअर ट्रेस ओव्हर ट्रायंगुलर सेक्शन एक ड्रॉ. Tau is equal to S upon 3I. S upon 3I into bracket hx minus x square. Equation 1 S upon 3I into bracket hx minus x square. आणि दुसरा फॉर्म्युला ह्यामध्ये बघा काय होतं बघा, थोडस चेंजेस सांगतो तुम्हाला. ऑलरेडी आपण रेक्टँग्युलर सेक्शन आणि सर्क्युलर सेक्शन बघितले बरोबर. इक्वल आहे टाउ ऍक्सिस, दोन्ही एकच फॉर्म्युला आहेत. कारण का बॉडी आपली सिमेट्रिक आहे. इकडे बघा बॉडी सिमेट्रिक आहे न्यूट्रल ऍक्सिस. मग ज्या ठिकाणी आपला टाउ मॅक्स असतात त्या ठिकाणी आपला न्यूट्रल ऍक्सिस असणार. पण ह्या रेक्टँग्युलर सेक्शन तसा जिथं न्यूट्रल ऍक्सिस असणार तिथं टाउ मॅक्स आणि तिथंच न्यूट्रल ऍक्सिस असणार आहे. पण ज्यावेळेस आपण ट्रायंगुलर सेक्शन घेतो, ट्रायंगुलर सेक्शन त्याला जिथं आपला न्यूट्रल ऍक्सिस असणार तिथेच आपला टाउ मॅक्स नसणार आहे. कारण आपला पोर्शन सेम नसणार आहे अपर आणि लोअर. बॉडी सिमेट्रिक नाही एक्स ऍक्सिस भोवती बरोबर आहे. त्यामुळे टाउ मॅक्स आणि एन हा अप डाऊन होतोय. जिथं आपण लिहितो बघा इथं टाउ मॅक्स इज इक्वल टू 1.5 टाउ अवरेज आहे आणि टाउ न्यूट्रल बरोबर 1.3. म्हणजे हे रिलेशन कशासाठी होतं आपलं रेक्टँग्युलर होतं ना. आणि हे कशाचं रिलेशन आहे बघा, थोडा फॉर्म्युला इकडे चेंज होतो, थोडं लक्षात ठेवण्यासाठी बघा. टाउ मॅक्स इज इक्वल टू 1.5 टाउ अवरेज आणि टाउ न्यूट्रल ऍक्सिस इज इक्वल टू 1.33. थोडं लॉजिक लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला तर लिहा. टाउ न्यूट्रल ऍक्सिस इज इक्वल टू 4/3 इंटू टाउ.
टाव न्यूट्रल नंतर टाव मॅक्सिल आहे. नेचर रेक्टँग्युलर असू द्या, सर्क्युलर असू दे किंवा ट्रायंग्युलर असू द्या, नेचर ही पॅराबोलिक नेचर आहे. हो फॉर्मिंग झालं. येस ऑर नो. Yes, sir. ओके. डिस्ट्रीब्युशन डायग्राम आहे. ते डिस्ट्रीब्युशन डायग्राम म्हणजे आता आपण वरचे 3 बघितले. हो ते डिस्ट्रीब्युशन डायग्राम असेल तर रेक्टँग्युलर असेल तर पॅराबोला नेचर आहे. आता बघितले असेल तरी पॅराबोलो आणि ट्रायंग्युलर असेल तर पॅराबोलिक. हे आता 3 आपण बघितले. हे बघा, जर समजा हॅलो रेक्टँगल सेक्शन असेल, ही हॉरिझॉन्टल लाईन असते इथं, हे आपण बघणार आहोत. ही पुढल्या लेक्चरला आपण ही डायग्राम कशी येणार ऍक्च्युली आपण ड्रॉ करणार आहे. फक्त बघून घ्या. हॅलो रेक्टँगल सेक्शन असेल तर डायग्राम सेम आहे, सर्क्युलर सेक्शन असेल तर सेम आहे, आय सेक्शन असेल तर सेम आहे. तुम्हाला लक्षात येते पाहिजे तर असा रेक्टँगल सेक्शन असेल थोडं चेंज होते. तुम्हाला डायग्राम पुढल्या लेक्चरला बघू आपण कसं ड्रॉ करणार आहे. ह्यामध्ये सगळं सेक्शन नाही, आपलं फक्त आय सेक्शन, ह्यामधला एल सेक्शन, टी सेक्शन, ही डाऊन साईडचं सेक्शन आहेत, फक्त डायग्राम आहेत. तर काय करू, आजच्या लेक्चरला बऱ्यापैकी थिअरी पार्ट कव्हर केलेला आहे. पुढल्या लेक्चरला प्रॉब्लेम कसे सोडवायचे हे पुढल्या लेक्चरला आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. नवीन कोण आहे का अटेंडन्सचं बघून सुरुवातीला घेतलं आज कोण? मॉर्निंग सेशनला अटेंडन्स मध्ये नव्हतो, आता आणि आता आहे आज कोण आहे का बघा? सर त्याने अटेंडन्स द्या. 67 नव्हता का सकाळी? एक मिनिट अटेंडन्स चेक करतो मी आज ना, आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि कोण होतं सकाळी बाबा? रोल नंबर त्यामध्ये 27 सकाळी नव्हता. ओके, 27 प्रेझेंट. अजून कोण आहे? मला जरा चेक करावं लागेल मेसेज बॉक्स. रोल नंबर सांगितलं तर बरोबर झालं. ते मेसेज बॉक्स पुढेच नाही. 55 ओके. अजून कोण होता? 48 सर. 48 ओके. अजून कोण आहे बघा? 67 ओके. हा, अजून कोण आहे? 78 75 होता का प्रेझेंट? 75 आहे का? 78 ओके. पवार तुम्ही काय रेग्युलर लेक्चर करत नाही काय? सर नेट होतं त्यामुळे. बर, शिकवल्यानंतर कळते का नाही? हो सर समजते. ओके. अजून कोण आहे नवीन नंबर बघून? रोल नंबर 63 सर. 63 ओके. एक मिनिट. 63 तुमची अटेंडन्स बघा. 65 बघा. अजून कोण? रोल नंबर 70. 17 येस सर. ओके. सर रोल नंबर काय 17 सर. हा, हे प्रेझेंट आहे की 17. ठीक आहे. हा, 48 सर. अजून कोण? हा, 48 सर. 20 प्रेझेंट. 20 प्रेझेंट. अजून 48 अजून कोण राहिले का? 48 मानले. 48 हा, पुढं ठीक आहे. हा थेरी पार्ट झालेला आहे. MCQ बुकलेट बघा. नोटबुक मला कोणतरी 1-2 ठिकाणी जरा चांगला अक्षराने पाठवा. ज्यांची नोटबुक कंप्लीट नाही
त्यांना मी काय करतो ते व्हॉट्सअपला आपल्या नोटबुक पाठवतो. त्यांनी नोटबुक वगैरे जरा क्लिअर करा, त्यांची कायच कम्प्लीट नाही जे आता लेक्चर करायला लागलेत. त्यांनी थोडंफार रेफरन्स घ्या. त्यासाठी मला 2-3 नोटबुक चांगल्या अक्षराचे कोणतं व्हॉट्सअप करा. थोडंफार इनकम्प्लीट असतं चालू शकते. ते एक तुम्हाला मी डाटा पाठवतो. MCQ बुकलेट पाठवलेला आहे. अजून नोट्स म्हणलं तुम्हाला नोटबुक पाठवतोय. आणि राहिलेलं सिलेबस आहे MCQ वगैरे काय एक्स्ट्रा भेटतील तसं मी तुम्हाला देत जाईल. थांबूया ते काय. ओके, थँक्यू.